कांदा पोहे तयार झालेले आहेत। खूप छान सकाळ सकाळच्या नाश्त्याला कांदा पोहे आणि 1 कप चहा खूप छान लागतो। तर आपल्या पोह्यांवरती कढीपत्ता, शेंगदाणे आणि बारीक केलेला कांदा खूप छान दिसतो आणि त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर। तर ही रेसिपी कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। प्रथम आपण सर्व जे पोहे आहेत ते आपण साफ करून घेणार आहे। तर आपण चाळणीमध्ये आपण चाळून घेणार आहे, त्यामुळे त्याच्यात बारीक जे कण असेल ते निघून जातील। तर आपण हे साफ करून घेऊया। आपण चाळून घेणार आहे, नंतर आतमध्ये काही आहे का ते चेक करणार आहे। पोहे साफ झाल्यानंतर आपण ते एका भांड्यामध्ये ठेवणार आहे आणि ते स्वच्छ असे धुवून घेणार आहे पाण्याने। पोहे जास्तीत जास्त 30 ते 40 मिनिटं पाण्यामध्ये ठेवायचे, जास्त ठेवू नका, नाहीतर त्याच्या खूप घट्ट होतो, असं किचकच बनतात, असे फटफटीत बनले जात नाहीत। त्यामुळे ते लगेच पोहे काढून घ्या। यानंतर आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहे। आपण मीठ ॲड केल्यानंतर ते मीठ सर्व पोह्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। इथे आपण मिक्स करून घेतलेलं आहे, हे साईडला ठेवूया आणि आपण बाकीची तयारी करून घेऊया। इथे मी बारीक केलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता, कांदा, खूप सारे शेंगदाणे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता गॅसवरती आपण कढई गरम करण्यासाठी ठेवली होती। कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 2 चम्मच तेल ॲड करणार आहे। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच आपण मोहरी ॲड केलेली आहे। मोहरी तडतडली की आपण जिरे ॲड केलेले आहेत अर्धा चम्मच। यानंतर खूप सारा कढीपत्ता, कढीपत्ता चांगला भाजल्यानंतर आपण शेंगदाणे ॲड करणार आहे। शेंगदाणे 1 ते 2 मिनिटं आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे, असे कुरकुरीत लागतील अशा प्रकारे भाजून घ्यायचे। त्याचा थोडासा कलर चेंज झाला की आपण त्यामध्ये कांदा ॲड करणार आहे। कांदा हलकासा कलर चेंज झाला म्हणजे ब्राऊन झाला की आपण त्यामध्ये हिरवी मिरचीही ॲड करणार आहे। इथे कांदा आपला भाजलेला आहे। यामध्ये आता आपण हिरवी मिरची ॲड करणार आहे, बारीक बारीक काप करून घेतलेली आहे ती। आता ही 2 मिनिटं आपल्याला मिरची ही भाजून घ्यायची आहे। इथे सर्व भाजल्यानंतर आपण अर्धा चम्मच हळद ॲड केलेली आहे। हळद हलकीशी तेलामध्ये परतून घ्यायची। यानंतर आपण जे पोहे घेतले होते ते थोडे थोडे करत आपण ॲड करणार आहे, म्हणजे आपल्याला ते परतायलाही सोपं जातं। तर मी थोडे पोहे ॲड केलेले आहेत आणि ते परतून घेते। हे पोहे परतून झाल्यानंतर आपण बाकीचे पोहे ते ॲड करणार आहे आणि परतून घेणार आहे। सर्व पोहे मिक्स झाल्यानंतर आपण साधारण मंद गॅसवरती असेच पोहे गॅसवर ठेवून वाफेवरती भाजून घेणार आहे। आता हे पोहे भाजून झालेले आहेत। आता आपण हे पोहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात। तर वरून आपण खूप सारी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि तीही कोथिंबीर आपण परतून घेतोय। आता फायनली इथे आपले गरमागरम पोहे तयार झालेले आहेत, ते आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। सकाळ सकाळच्या नाश्त्याला पोहे आणि चहा खूप छान लागतं। याच्यावरती तुम्ही थोडीशी शेव आणि लिंबू जरी ॲड केलं तर खूप छान लागतं। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा।